राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम हरि जय जय राम जय 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 राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय रूप पाहता लुचे पाहता लुचेने रूप हरे सुख गाली गो साधनी सुख गाली गो साधनी गाली गो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवारा साधनी साधनी हरे तोहा माधव बरवा गुरवारा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बभूता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी विठ्ठल माधव बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा
हरी सर्व सुखाचे आदर आदर सर्व सुखाचे आदर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बापर कुमा देवी बापर कुमा देवी तुहा माधव बरवारा बरवा तुहा माधव बरवा निर सा बम बम ग म ग रे सा तुहा माधव बरवा बरवा तुहा Gama Padama Padama Ruga Pamagadesa Duragara Gama Padama Madhava Toha Madhava Barava Toha Madhava Barava Toha Vithala Barava तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सुधो बार कुमार बार कुमार बार कुमारी कुमारी
हो हरी 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 राम कृष्ण Thank you.
तुम्ही संत माये बाप कृपावंत अवतार तुम्हारा वावया सुख भक्ती भाव धर्म वावया सुख भक्ती भाव धर्म आचार नाम विठोबाची अवतार तुम्हारा कामने गुण चंदनाचे तसे तुम्ही संत तुम्ही संत माय बाप कृपा करा तुम्ही संत माय
माय तुम्ही संत माय बाप माय बाप माय बाप तुम्ही संत माय बाप बाप कृपा संत माय बाप माय बाप कायमी कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा कराया कर दे कराया कर दे
जड जीव उदराया जन जड जीव उदराया जन जड जीव रामा उदराया जड जीव जड आरा उदराया जड उदराया उदराया जड जीव उदराया जड जीव जड जीव जड जीव जड
संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावया जन जड जीवा, वाढवावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाची, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावया जन जड जीवा, तुका म्हणे गुण, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जना,
अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावया जन महादोषी विठाला शरदिंदु समकार्य परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठे निले सरस्वती नमस्तुते नमस्तुते महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनिन्या समागत्यं तिष्ठन्ते माननन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गं
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, संत कृपा दाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, ओम नमोजी ज्ञानेश्वरा, करून करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी मी कळा, कुसरी काहीच नाही, बोलतो वचने अति भाविकाशी. मायबापानो, संत श्रेष्ठांनो, जो कथेसाठी अभंग घेतलेला आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून तो अभंग काय सांगतोय. टाळकरी, माळकरी, विनेकरी, मृदंग वादक, गायनाचार्य, कीर्तनाचार्य व सर्व टाळकऱ्यांच्या व भाविक भक्तांच्या माध्यमातून हा अभंग आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जायचा आहे. विठाला विठाला मायबापानो, ही जी आजची कीर्तन रूपी सेवा आहे, या कीर्तन रूपीचं सेवेचं जे आयोजन नियोजन आहे ते आपल्या दत्तगडावरील भगवान दत्तात्रेयाच्या दत्त जयंती महाउत्सवानिमित्त हा जो योग आणलेला आहे ते योग आणण्यासाठी, कुठलंही कार्य करण्यासाठी कुणाला तरी पुढं भगवंत करत असतो. या उजाड माळावर येण्यासाठी दिवसा सुद्धा माणसं येत नव्हते, तरी इथं हजारो नाही 15-15, 20-20 हजार लोक आम्ही या डोळ्यानं पाहिलेलो आहोत. मायबापा, ज्यावेळेस सिंदुरीकर महाराज आले होते त्यावेळेस आणण्यासाठी, कुठलंही कार्य करण्यासाठी धाडस लागते. मायबापा, काहीच नसताना सुद्धा ज्यांच्याकडे जे काय म्हणेन काळजात वाघाचं काळीज असणारे आमचे गुरुवरे संत तानाजी महाराज डोंगरजकर, आम्ही भूमीला सोडून दुसरीकडे जाणार नाहीत, आम्ही बाजूला जाऊन नाही बोलणार. डोंगरजकर यांनी जो या दत्तगडावर जो संकल्प केलेला आहे, मायबापानो, ऐकण्याला बरं वाटतंय. बोल बोलता बरे वाटे, करणी करता पुढचं रामकृष्ण हरी. तसं खालच्या ठिकाणी पहिला सप्ताह होता, त्यानंतर बरेचसे सप्ते त्यांनी केले खाली. पुन्हा इथं एवढं भव्य दिव्य बांधकाम सर्वांच्या आशीर्वादाने, सर्व करणाऱ्यांच्या नव्हे, कुणाला तरी पुढं करतो मी अगोदरच सांगितलं तसं भगवंतानी पुढं तानाजी महाराजाला या ठिकाणी केलेलं आहे. उग साधारण उदाहरण घ्या, संध्याकाळी जर उग पैसे देतो 5-10 हजार म्हणलं तरी एकही माणूस येणार नाही सप्ताह संपल्यावर. खरं आहे खोट आहे? कसं आहे, खरं आहे खोट आहे? येऊ शकत नाहीत, कारण इथल्या उजाड परिस्थितीकडे बघितले की भीतीचं वातावरण होतं. आता दत्तप्रभू या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यांनी या ठिकाणी या सप्त्याला नुसतं बघतील, दात्रत्व तर करतील अशांना नाही, पण नुसतं या सप्त्याकडे जरी बघितलं तर भगवान दत्तात्रेय तुमच्यावर कृपा करतील. आणि दान, धन, पैसा, अन्नदान या सप्त्याला जर केलं तर सदैव जसं दिव्यामध्ये
तेल असतं दिवा प्रज्वलित राहतो, त्या न्यायाप्रमाणे भगवान दत्तात्रय तुमच्याकडे पाहतील मायबाप. हे एक दिवसाला जर लग्नाला ही मंडप मारायचं म्हटलं मायबाप तर खर्च किती आहे सांगा. आता 7-8 दिवस लेकर बाळ घेऊन सगळे भजनी मंडळ, आता कसलं मृदंग वाजवत होते ते रातभर मला तेच ऐक वाटत होत. आणि ही सगळ्याला घेऊन मी केलंच नाही हे कार्य, हे केलं ही भगवंतानं केले असं म्हणणारे फार कमी आहेत मायबाबा. माझ्या वडिलांनी कधी मदत केली ही मला माहित नाही, पण माझे वडील जाऊन जवळपास 14 वर्ष झाले. 14-15 वर्ष झाले जाऊन. त्याच्या अगोदर ते मंदिर जे चाकूरला बांधले त्या महाराजांनी, कोणत्या तानाजी महाराजांनी, त्यावेळेस किती मदत केली माहित नाही, पण 200 वेळा त्यांच्या मुखातून निघाले, महाराज तुमच्या वडिलांनी खूप मोठी मदत केली. आता किती केलेत माहित नाही, पण खूप मोठी. हे म्हणणारे सुद्धा मुख पवित्र होतंय मायबापानं. असो बाकी गोष्टी बाजूला सारूया, पण जो कथेसाठी अभंग घेतलेला आहे तो जगदवंदनीय त्रैलोक्याचा मालक असणारा पांडुरंग परमात्मा यांच्या अगदी जवळ असणारे, नवे यांच्या कडेवर बसणारे तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग असून तो अभंग काय सांगतोय हे आपल्याला पाहायचं आहे. विठाल विठाल मायबापानं जीवन म्हणलं की 2 गोष्टी आल्या, सुख आणि दुःख. ही 2 गोष्टी प्रत्येक जीवाला चिकटून आल्या. जन्म मिळाला, मृत्यू अठळ आहे. तसं या जन्मामध्ये मिळालेल्या आयुष्याला 2 गोष्टी आहेत, सुख आणि दुःख. आणि ही सुख पाहण्याची बी चातुर्यता फक्त मनुष्यवडीकडे आहे मायबाबा, दुसऱ्याकडे नाही. सुख बी सांगता येत नाही, दुःख बी सांगता येत नाही दुसऱ्या. या जगतामध्ये भगवंतानं तुम्हाला आम्हाला जन्माला घातलेला आहे. नवे असंख्य जीवजंतूला या भूतलावर भगवंतानं तुम्हाला जन्माला घातलेला आहे. त्यापैकी एक योनी सर्वश्रेष्ठ आहे, ती योनी म्हणजे मनुष्य देहीची अज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकनी दिलासे. ही अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी कोणता अधिकार? आनंदाचा अधिकार. काय म्हणलो? मनुष्य देहीची अज्ञानी. ज्ञान कुणाला या जीवाचं? फक्त मनुष्याला आहे मायबाबा. मी कोण आहे, मी कसा वागतो, मी काय करतो, माझ्या जीवनामध्ये कसं राहिलो, कसं वागलो, कसं पिलो, कसं खाल्लो, हे फक्त मनुष्याला आहे. हे सांगता येते, याचं ज्ञान फक्त मनुष्याला, दुसऱ्या योनीला नाही. म्हणजे पशु पक्ष्याला अनिक हे दान हे फक्त मनुष्य योनीला आहे मायबापा. आणि हे ज्ञान कळण्यासाठी तुम्हाला मला भगवंताने जन्माला घातलेले.
समजा जीवनामध्ये आपल्याला दुसऱ्या योनीमध्ये जर जन्माला घातलं असतं तर आपल्याला हा ध्वज कळाला नसता. जरी कळाला सांगता आला असता का मग. भगवा ही ध्वज लावण्यासाठी ही तर भगवा लागलाय. भगव्याचं नाव काय आहे? भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, वा म्हणजे वासना रहित. ही भगव्याचं नाव आहे आमच्या. भ म्हणजे भयच नाही हे हातात घेतलं की. आणि गर्व, हम गर्व से कहे हम हिंदू है, त्याचं नाव आहे मॅडम. आणि वा त्याच्यात वासना शिल्लक राहिली नाही म्हणजे ते भगवा आहे. आणि ही भगवा फक्त आणि फक्त भारत देशामध्ये आहे. विठाल विठाल. आणि या भगव्याचे आम्ही पाईक आहोत. आम्हाला कशाची भीती आहे माई बाबा? हे एवढं जी निर्माण केलेलं आहे ते निर्भीडपणे निसंकोचपणे कुठलीच आमच्या या भगव्याविषयी आमच्या मनामध्ये यत्किंचित सुद्धा वेगळी अवस्था नाही. म्हणून आमचा ही भगवा इथं रोवलेला आहे. आणि या भगव्यामध्ये ज्याणी ज्याणी येतील, मी अगोदरच तुम्हाला सांगतो की ज्यानी ज्यानी येतील नवे नवे यांच्या सावलीला राहतील, त्याचा आनंद आहे माय भाऊ. नुसता आनंद नाही, द्विगुणीने आनंद आहे. म्हणून मनुष्यरी हीच अज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकनी दिदलासी. हे अधिकार प्राप्त करून येण्यासाठी आपल्याला हा जन्म भगवंतानं दिलेला आहे. मग हे अधिकार कुठं आहे, कशामध्ये मिळतो आणि कुठे गेल्यानंतर मिळतो? तर भगवंताचं नाम घ्या म्हणतात. नाम संकीर्तन, नाम संकीर्तन साधन पैसोभे, नाम संकीर्तन साधन पैसोभे, नाम संकीर्तन साधन पैसोभे, नाम संकीर्तन साधन पैसोभे.
नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती साया जावे वनंतरा सुखे तो घरा नारायण. मग आता कोणतं नाम घ्यायचं? इथं नाम म्हणलेले आहेत तुकोबारायण. कोणतं नाम घ्यायचं आहे? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी दैवत आहे मायमागून. किती? 33 कोटी दैवता. मग आता नाव कोणतं घ्यायचं प्रश्न आहे. आणि नाम घ्यायचं म्हटलं तर त्यासाठी काय पाहिजे? गळ्यात अलंकार पाहिजे मायबापा. जसं लग्न केल्यानंतर नाव घ्यायचा अधिकार आहे, बरोबर आहे का नाही? संस्कृती याचा नियम आहे, दंडक आहे. लग्नाच्या अगोदर नाव घेता येत नाही. कुणाला? कुणाला? पतीला किंवा पत्नीला, दोघालाही दे, एकालाच नाही, दोन्हीकडे आहे. आणि नाव घेता येत नाही. तर इथं मोकळं असलं की नाव घेता येत नाही माय बाबा. परमार्थात जसं आहे तसंच संसारात आहे. संसारहीन परमार्थ तेवढ्याच तुल्यबळ पद्धतीचा खरा आहे. समजा आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्यानं जी बी पेराल तीच बी उगवत आहे. तसं संस्कृतीमध्ये खरं बोललो तर खरंच मिळते, परमार्थामध्ये खरं बोललो तर खरंच मिळते, आणि संसारामध्ये खरं केलं तर बरं होतंय, अन्यथा बरं होत नाही माय बापा. इथं नाम घ्या म्हणतात तुकोबाराय. मग कोणत्या देवाचं नाम घ्यायचं हा प्रश्न आहे. 33 कोटी दैवता म्हणलो. मुख्य दैवता किती आहेत? मुख्य दैवता किती आहेत ना बाबू? अगदी सत्य आहे, पण तिकडल्याला विचारे, तुम्हाला सगळंच माहित. किती आहेत? कोणत्या कोणत्या? 3 आहेत. ही त्रिवार सत्य आहे, पण कोणत्या कोणत्या म्हणा? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. तीन मुख्य दैवत आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू म्हणजे विठ्ठल, आणि महेश म्हणजे भगवान शंकर किंवा महादेव म्हणा. उघड्या हे 3 दैवता मुख्य आहेत. बाकीच्या दैवता शेंद्रे, हेंद्रे, मेंद्रे येलं नाम. जसं हनुमंतरायाचं शिफ्टी वाढली तसे आपल्या हिंदू जिथं काही नक्कर हळद कुंकू लावलं, शेंदूर लावल्यावर तर सगळं झालं, पण हळद कुंकू लावली तिथे देव तयार आहे. पण मुख्य दैवता 3 आहेत. आणि मुसलमानाच्या संस्कृतीमध्ये किती दैवत आहेत मायबाप? 2. रमजान ईद आणि बकरीद, 2 संस्कृती त्यांच्या, 2च. आणि त्यांनी कसं करते, 2 सणाला आपण ऐका, बार काही नाही का, 2 सणाला ते पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत पवित्र राहतात. आपलं कसं आहे, पवित्र राहतात. 1 महिना त्यांनी काहीच करत नाहीत. सांगतो तुम्हाला, एक एकादश आपल्याला त्यांच्यासारखी जमत नाही, प्रामाणिक सांगतो. म्हणून 33 कोटी देवता सांगितले तिथून आपल्या. 33 कोटी देवता जी सांगितले ना, आपल्याला कुंकळल्या का होईना देवतेला धरून त्या ध्वजाखाली राहायचे. त्यांच्या 2च आहेत संस्कृतीमध्ये, 2 सण.
आणि आपले 100 सण आहेत वर्षात, एक बी नीट करत नाही आपण. आता सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. आपण किती संस्कृती, किती सणाला आपल्या घरातल्या मंडळीला सगळ्याला कपडे घेता. कसं आहे? मी तर घेत नाही. मी जरी वारकरी असलो, तानाजी महाराजांनी मला कीर्तनकार केलं, मी वारकरी आहे, खंदे वारकरी, खंदे समर्थक म्हणतात ना, खंदा वारकरी आहे, खंदा वारकरी. पण कीर्तनकार महाराजांनी केलेले आहेत. विठाल विठाल दोन सण त्यांनी व्यवस्थित लेकराला कपड्यापासून, चपलापासून, नकाच्या पालिसपासून, अत्तर तेलापासून, मला ते शेंट म्हणता येणार नाही, शेंट म्हणलं की दुसरं झालं, पण अत्तर तेलापासून त्यांनी सगळं, आणि दररोज मस्जिदीमध्ये जाऊन त्यांनी त्यांचा धर्म पालन करतात. ही मला सांगायचं. तसं आपल्या धर्मामध्ये त्या सणाला पावित्र्य असलं पाहिजे. आता आपली माणसं म्हणा, वैचारिक पातळीतले पोरं म्हणा, म्हणून तर त्यांना अलीकडे या म्हणलो ना. ही संस्कृती टिकून ठेवायची आहे मायबाबा. आणि संस्कृती टिकवण्यासाठी नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायात जावी वनंतरा, सुखे तो घरा नारायण. कुठं आहे नारायण? ते नारायण शोधण्यासाठी ज्ञान असलं पाहिजे, त्या नारायणाचं ज्ञान असलं पाहिजे. आणि ज्ञान असल्याशिवाय तो सापडत नाही. आणि मग ज्ञान कोणाला आहे त्याचं अगोदर माहिती करून घ्यावं लागतं. ज्ञान कुणाकडे आहे तर ज्यांच्याकडे 3 दैवतेचं अधिष्ठान आहे. या भजावे सर्वस्वे श्री. म्हणून गुरु असला पाहिजे. गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे. कशाचं? गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मा दर्शन, दर्शनी समाधान अति जैसा. ज्ञान कुणाला आहे? या मनुष्य योनीतल्या जन्मलेल्या गुरुला ज्ञान आहे मायबाबा. आणि त्या गुरु कोण? ये हृदयीची ते हृदयी. आणि तिखंड ज्ञान इकडे घेण्यासाठी नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती साया जावे वनंतरा, सुखे तो घरा नारायण. लांब जायची गरज नाही, कुठंतरी ठाईचे बैसोनी करा एकची तावडी आनंदाळ व्हावा. त्या भगवंताला आवडण्यासाठी गुरुला शरण जावं लागतं. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास.
मायबापाची दिली आहे मायबापानं. मायबाप कसे असतात, लेकराचं सगळं लढवाळपणे प्रेम पुरवतात. तसं आमचे तानाजी महाराज हे लढवाळपणे प्रेम निर्माण केले त्या लोकांचे, या लहान लेकराला जिवाळ्याचं सांभाळून. आता तुम्हाला खरं सांगू का, खोटं बोलायचंच नसतं ह्या गादीवर, आणि कवाच बोलायचं नसतं, तेव्हा वाचस्पती होते माणूस. खोटं बोलत गेलं की माणसं संपत जातात. ती माणसं जी संपू लागत की नाही, पहिले जुने लोक एकदा जर पोटाला कुंकू लावलं ना, पोटाला कुंकू असं धरून त्या कुंकाचं बोट जर पोटाला लावलं, मुलगी झाली तर तुझ्या पोराला देता, आणि मुलगा झाला तर माझ्या पोरीला दे म्हणून. असंच हे कुंकाचं बोट होतं. नुसतं बोट लावलं तर माणसं वागत होते. आता कसं आहे, आमच्याकडलं सांगितलं तर तुम्ही वेगळं समजताल, तुमच्याकडलं कसं आहे मला सांगू द्या. नुसतं बोट लावलं तर त्या बोटावर विश्वास होता, आता लिहून बी देऊन त्याच्यावर विश्वास आहे का सांगा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संताला उपमा मायबापाची दिली आहे. मायबापा आणि मायबाप लेकराचं पूर्ण हित करतात. हित ते करावे देवाचे चिंतन. हा, आणि मग आता कोणत्या देवाचं चिंतन करायचे तुम्हाला आम्हाला, याच्यावर आला मी. आणि कोणता देव कसा आहे तुम्हाला तर मुख्य दैवताले लेकरांना सांगितलं 3 आहेत. त्यामधलं तुम्हाला जे कोणत्याही देवाचं संतांच्या नवे गुरूंच्या मुखातून जे नाम आलेलं आहे ते नाम या हृदयामध्ये साठवलं पाहिजे. मग कशाने साधतो देव? हृदयामध्ये नाम कशाने साधतं तर गुरुच्या आशीर्वादामुळे या हृदयामध्ये नाम साधते. नाही तर गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मा दर्शन, दर्शनी समाधानाती जैसा. ज्ञान त्यांना आहे कशाचं? नामाचं. आणि ते नाम जर आपण आपल्या हृदयात, आता आशीर्वाद कुणाला आहे? तानाजी महाराजाला, औशेकर घराण्याचा. आणि औशेकर घराण्याची गादी किती मोठी आहे ही सगळ्यांना ज्ञात आहात मायबाप, मी सांगायची गरज नाही. मोठी तिथं देव आले त्या आशीर्वादाने या घरा येतील सरकार. तिथं कुणाच्या अधिष्ठाना आले तर ज्ञानेश्वर माऊलीच्या अधिष्ठानामुळे आले. आता इथं कुणामुळे आले देव खरं सांगा? ह्याचा अधिष्ठान निर्माण करणारे संत आहेत. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्ती वाणू. आता तुमची कीर्ती वाणायची आमच्या मुखामधून अशक्य आहे का? शक्य आहे. अशक्य होऊ शकत नाही. कारण तुम्ही दिलेला शब्द जो आहे
कोणता? नाम संकीर्तन साधन पै सोपी. ते नाम घेऊन आम्ही जसं पाठीमागून आलेलं आहे. कुठून आले? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार चोजविले. ही सार आहेत. मग ज्ञानेश्वर माऊली किती मोठे आहेत सांगतो तुम्हाला. ज्ञानियाचे गुरु राजा महाराव मनती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामराशी काय थोर पण पायीची वान पायी बरे. किती लहानपणा घेतल्यात. आणि माऊली किती मोठे आहेत. राजाचे ज्ञानियाचे साधी गोष्ट आहे का. ज्ञानियाचे गुरु जेवढे काही आदिशक्ती ही आहे ना. कुठून आले हे नाम? कुठून आलेले हे परंपरा? ही परंपरा आदिनाथापासून आलेली आहे. आणि त्या परंपरेला ज्ञानोबाला निवृत्तीनाथांनी दिलेली आहे. तरी ज्ञानियाचे गुरु म्हणलेला आहे. ज्ञानियाचा गुरु राजा महाराव. सगळ्या राजाचे महाराव आहे तिथं. म्हणून ही ज्ञान किती मोठं आहे माय बाबांनो. आणि ज्ञान घेताना संतांच्या मुखातून घ्यावं लागतंय. आणि संत काय करतात? कशासाठी अवतार घेतात? अवतार तुम्हा उद्धरावया जन. जीवाला उद्धारून नेण्यासाठी हे अवतार घेतात. कोण? संत. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानु. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावया जन. जड जीवा विठोबा रुक्मा. विठ्ठल विठ्ठल माय बापानं इथं आपण सगळे जमलो. आणि जमलेल्यानं ही सगळ्यांनाच माहिती व्हावं. ही जी चालू आहे ना, हे सगळ्याच्या मोबाईलवर येणार आहे.
मनमोहन यूट्यूब चॅनलवर ही सर्च केलं हे सगळ्या महाराष्ट्रात नव्हे देशात हे प्रसार आहे माय बाबा. ही जी तुम्हाला वाटलं रे की नाही आपण एवढे जमलो ही देशात प्रसारण करणारे ही महात्मे आहेत. हा या महात्म्याच्या म्हणून संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा तिची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावया जन जड जीवा वाढवावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे आमच्या कुळाचं नाम काय आहे म्हणलं तर विठोबा आहे. आणि संतांच्या संगतीत जायचं असेल तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. म्हणून माय बापांनो एकदा असाच संतांच्या विषयी असणारा प्रसंग सांगतो जरा, म्हणजे संताबद्दल तुमच्या जिव्हाळ्यात आणि संत कसे जिव्हाळ्याच कळवळ असतो कुणाला शिष्याबद्दल. एकदा असंच जे पैठणवासी आपले नातराय आणि दैनंदिन जीवनामध्ये दिन रजनी ह्याची धंदा गोविंदाचे पोवाडे. जसं एखाद्या शेतकऱ्याला आपला आपला धंद्यामध्ये प्रावीण्य व्हावं लागतं म्हणजे दररोज तीच काम करावं लागतं तेव्हा माणसं थोडं 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 पुढं सरकतात. समजा एखादी व्यसनाधीन माणूस आहे थोडं 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 घेत 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 पुढं सरकतो. कसं आहे खरंय खोट आहे थोडं थोडं. समजा आमचा वारकरी आता इथं थोडं थोड्याचं सांगलं तुम्हाला जास्त सांगला नाही जास्त सांगायला वेळ लागतंय तर तुकाराम महाराजाचं कीर्तन करावं लागतंय. हा आता वाजल्यात 11:15 20 मिनिट राहिल्यात माझ्यासाठी 20 फक्त 20 मिनिट आणि त्या 20 मिनिटात मला बोलायचंय. थोडं 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 कुठलंही का आता तुळशीला पाणी गागरभर घालता का तुम्ही कसं आहे थोडं थोडं अर्धा तांब्या जास्त घातले तर ती तुळस वाळून जाते. कुठलेही जास्त काम केले की त्याची किंमत कमी होते. थोडं थोडं करायचं ढाळे ढाळे. जसं एखाद्या पिंपळाचं झाड असावं वरी आणि त्याला थोडीशी बारीक केसावडी मूळ पाण्याकडे नेत्या आणि ती पाणी शेवटपर्यंत पोहोचत. तसं थोडं थोडं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. मग महाराज दैनंदिन जीवनामध्ये 3:30ला उठायची. राम प्रहार कळाला पाहिजे. राम म्हणता रामाची होईजे पदी बैसुनी पदवीची घ्यायची. राम म्हणता रामाची होईजे पदी घेऊन पदवीची घ्यायची. राम पहावयासी गेलो राम होऊनीची ठेलो. तसं महाराज दैनंदिन जीवनात 3:30ला उठायचे गंगेला स्नानाला जायचे. गंगेला आता ही मंडळी त्याच भागातली आहे. गंगाखेड म्हणलं की तिथं गंगा आली. कुठपर्यंत आहे गंगा सांगू तुम्हाला. आणि गोदावरी कुठून आहे आणि त्याच्या पुढे गेली की कृष्ण आहे. त्या एकाच नदीचं नाव 4-5 ठिकाणी बदल आहे. यमुना सरस्वती. हा सुरुवातीला गंगा झाली कुठून पैठण पासून गंगा आपल्या फळा आहे ना फळा पालम तालुक्यात फळा त्या संतांच्या मूळ नाव तिचं पुन्हा गोदावरी झाले. कोणते संत होऊन गेले माय बाबा. महंत संत ब्रह्मनिष्ठ मोतीराम महाराज. आणि या मोतीराम महाराजांच्या पुढे गेली महाराजांच्या पायथ्याशी आलेली आहे ती गंगा. तिथून पुढे गेली ती गोदावरी आहे नांदेड पर्यंत नांदेडच्या खाली. असो तर दररोज 3:30ला उठायचे पैठणमध्ये आणि स्नानाला जायचे महाराज. लक्षपूर्वक आहे का माय बाबा. लिहून नाही ध्यानात ठेवायचं कोरून ह्या हृदयाला कोरून ध्यानात ठेवी जाऊ. काही काही गोष्टी नाही. कीर्तन आता ही एवढं करू लागला तर त्या कीर्तनाकडे कुणाचं लक्ष नाही माय बाबा. एवढे बी महाराज हे करलाय सगळ्या गावाचं लक्ष असलं पाहिजे का नाही. हे एकट्याचं काम नव्हे. हे ध्वज सांभाळण्याचं सगळ्याचं काम आहे.
एकट्या दुकट्याचं नाही, हे लय कष्टाने मिळालेलं आहे. आणि ही कष्ट अपाट आहेत मायबापून टिकून ठेवायला. शेत मिळालं विकायला किती वेळ लागते सांगा. आमच्याकडे तर उगी होऊन विकल्यात, बाप नाही पुढचे. तसं हे ध्वज टिकून ठेवायला फार कष्ट लागते. 3:30ला उठायचे आणि ते 3:30ला महाराज स्नानाला जायचे गंगेला. गंगेला जात असताना एक सावकार उठायचं, श्रीमंत बलाढ्य, आणि बघायचं महाराज कुठं चालल्यात. उगाच बघायचं नंतर आपलं दुकान उघडून बसायचं. मग महाराजाला वाटायचं की बाबा हे चाललं वायात चाललंय म्हणले. कळवळा कसा असतो, महाराजाला वाटायचं की बाबा वाया चाललेला आहे. एवढा मोठा श्रीमंत माणूस आहे आणि वाया जाऊ देऊन ही तळमळ होती महाराजाला. म्हणून अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरावया जन जड जीवा. जड जीव म्हणजे ज्याला काहीच माहित नाही, दोंडा पाण्यात टाकल्यावर त्याला किती बी पाऊस गेला तर ते काही ओल्ला होत नाही, मऊ बी होत नाही. तसं ही जड जीव आपल्यासारखी जन्माला आलेली माणसं, त्याला जड जीव म्हणलेला आहे. मग ते दैनंदिन जीवनात स्नानाला जात असताना त्याला म्हणायचे, सावकार चला की स्नानाला. स्नानाला चला म्हणलं की त्यानं बोलायचंच नाही. 2-3 वेळा विचारला तर मोठा साधू काही ते काय आमच्याने होते का, चला महाराज चहा प्याला म्हणले की निघाले, असं नाही. फार मोठे साधू होते. आणि मग घरून म्हणले 4थ्या दिवशी, एवढा मोठा तुम्हाला साधू बोलते, तुमच्या तोंडाला काय झालंय म्हणल्या. झालं मालकीनी. मालकीनी म्हणले शब्द लागत नाही. विठाला विठाला विठाला. ही शब्द दुसऱ्यानं म्हणले की माणूस अंगावर जाते. बरोबर आहे का. इकडे विचारलं इकडे. मग तुमच्या तोंडाला काय चावलंय का म्हणले. झालं मालकीने झालं. अरे खरबडून उठलं. बरोबर राहायचं म्हणलं. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा 5-6 महाराज त्याच दरवाजांचा, चला की रे सावकार स्नानाला. स्नानाला चला म्हणल्यानंतर त्यानं म्हणलं, आणि मी दररोज घरी स्नान करतो महाराज, मी काही मला वेळ नाही आणि माझ्या दुकानला गिरायक आलं तर. आता 3:30 वाजता गिरायका तू येते का कुठं. कसं आहे आमच्याकडलं का तर गावात येत नाही दुकान. इकडं 3:30ला म्हणणार जरा म्हणजे खोटं कसं बोलतात माणसं. 3:30ला म्हणल्यानंतर महाराज म्हणले बाबा या टायमाला नाही महाराज येते. पुन्हा गेले साधू, मोठे साधू. 4-5 दिवस त्या रस्त्यावर चालली. आता ते बोललेलं होतं, त्या संतांशी बोललेलं होतं. बोलल्यावर उगाच टक लावून बघितलं, वाढलेत आता 3:30, आपण दुकान उघडावून महाराज येतात. महाराज 4-5 दिवस त्या रस्त्यावरूनच गेले. महाराज होते ते काही दुसऱ्या रस्त्यावरून जायचे. पुन्हा 4-5 दिवस येणं झाल्या म्हणजे आता उगाच झोपा की महाराज येत नाहीत म्हणले, तुमच्यावर नाराज झाल्यात म्हणल्या मालकीने. नाही म्हणले महाराज आला गेले. मग पुन्हा महाराज 4-5 दिवसानंतर तिथून गेले. चला की दुकान उघडली, चला की म्हणले सावकार चला स्नानाला. मग पाया पडलं बाजूला बसलं. संतांच्या सहवासात गेल्याला काय होतं ही मला सांगायची माय बापानं. तुम्ही बघा करून. इथं आल्यावर घरचं आठवण आलंय का खरं सांगा. जर आठवत असलं तर मग आपलं पूर्व सुकृत. इथं आल्यानंतर घरचं आठवत नाही, इथं देवाचंच आवडलं पाहिजे. विठाला विठाला. मग पायाचं दर्शन झालं होतं. दर्शन झाल्यानंतर उभा टाकलं. नम्रता आली हळूहळू. आणि महाराज मी घरी स्नान करतोय, जेवण करतोय, पण आणि व्यवहार बघतोय म्हणलं. झालं आता व्यवहार बघतोय म्हणजे महाराज म्हणले की बा देवाचं काही बोलतंय का ऐकावं. ह्याचं ऐकणं सगळ्यात श्रेष्ठ आहे. माय बाबा पुण्य लागते ऐकायला बी. माणसं बोलण्याच्या आधीच इकडून फेकलेल्यात. मोबाईलवर कसं आहे, इकडून बोलणं होतं त्याचं ऐकायचं नाही, इकडल्यानंच बोलायचं. त्यानं जरी फोन केला असला तरी, त्यानं जरी सांगत असला हेच बोलणं तिकडं, जो काय यानं फोन लावलाय त्याचं ऐका. मग महाराज तिथं
चला की माझ्यासोबत स्नानाला. नाही महाराज, मी घरी स्नान करतो, जेवण करतो, आंघोळ करतो आणि व्यवहारात होते, मलाच इथं काय तर सांगा. मग ते 2-3 दिवस पुन्हा तिथून गेले महाराज. पुन्हा वाट बघू लागलं महाराज. पुन्हा दर्शन घेतलं की 2-3 दिवस दर्शन घेतले की नम्रता सुरू झाली. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. आता पाया पडल्यात का सांगा. सुना पडणार न सासा पडणार, लोक तर कवाच पडणार. म्हणणार तू कशी पडतील माझ्या आजीच्या पाया पडावं लागते माय बाबा. पाया पडती जन एकमेका, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडती जन एकमेका. नम्रता यायची असेल या अंगामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये तर नम्र झाला होता म्हणजे पाया पडायला शिकलं पाहिजे. पाया पडला होता 2-3 वेळा. थोडं थोडं अनुभव यायला सुरू झाला. महाराजांनी म्हणले बाबा तुम्ही स्नान करायला चला. त्यानं नाहीच म्हणला मी घरी करता. मग घरी काय काय करता आंघोळ करताना? आता कसं आहे तुमच्याकडं आंघोळ करताना काही म्हणता का? त्याचं काही नाव घेता का? इकडल्याचं नाही हो, तिकडल्याच. त्यानं म्हणलं काहीच नाही. मग तुमचं तोंड काय करते म्हणले महाराज. जेवत तर नाही ना, जेवताना तोंड काम करते, हात काम. त्याने म्हणले माझ्या अंग साफसफाई, साबण लावतो, हे करतो ते करतो, उठणं लावतो. पहिलं उठणं लावायचं होतं, आता अलीकडे साबण झाल्यात. साबणला विजवणी अंगाला मी लावित नाही, अजून बी लावित नाही. दीपवळीला बी लावू देत नाही अंगाला साबण. उगी घालवाडला घाला द्या पिठानं आंघोळ केली की बघा 4-8 दिवस पिठानं आंघोळ करून हरभऱ्याच्या मन किती प्रसन्न राहते. साबणान झाली की मळतोय मन. बरं मन नाही त्रिवार सत्य आहे. मग तोंडाला काही काम आहे का म्हणले महाराजांनी? काहीच नाही. मग तोंडाला काम दिलं तर जमल का म्हणले? कधी? स्नानाच्या वेळेस. कारण ह्याला जर व्यवहाराच्या म्हणलं तर माझं तोंड बोलतोय, व्यवहार माझा जातोय म्हणलं असतं. महाराज होते तिथे. त्यानं म्हणला काहीच काम नाही. मग त्या तोंडाला काम देता आम्ही तेवढं करताव का? हो म्हणलं, पाया पडलं, पुन्हा बसलं. महाराज म्हणले उद्या सांगतो. गेले स्नानाला, पुन्हा आले की 2-3 दिवस पुन्हा वाट बघितली, पुन्हा पाया पडला. हळूहळू त्याच्यामध्ये ढाळे तुम्हाला तर सांगितलं कोणी, ढाळे अंतकरणामध्ये महाराजाविषयी आवड निर्माण झाली. आज जसं आत्ता आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणं तशी. देव तुमचं सगळंच काम करणार आहे हो, पण त्याचं नाव घ्यावं लागतं. हळूहळू महाराजांनी एक मंत्र द्यायला सुरुवात केली. कोणता मंत्र असेल? साधा आणि सोपं होता हे माय, अगदी सिंपल. म्हणले एक काम करा म्हणले, आम्ही सांगतो. त्यानं चोपड्या लिहायला फार नंबर 1 होता. आता कोट्याधीशचा व्यवहार होता त्याचा. चोपडी म्हणजे काय? कसं आहे चोपडी म्हणजे खाते लिहायची वही. खाते लिहायचे, खाते जुन्या काळचा शब्द. थोडा वेळा चोपडीत लिहून घेतलं. काय म्हणले महाराज? देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधविले हरी. एवढ्या 2 कटाकण्यात दिले, लिहून दिले. लिहून दिल्यावर पाठ करा म्हणले. खूप सुंदर अक्षरामध्ये लिहिलं. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधविले. पाठ केलं. महाराज येण्याच्या आधीच दरवाजा उघडून बसले. महाराजाला सांगावं. महाराज गेल्यानं महाराजाच्या पाया पडलं, पुन्हा उभा टाकलं. केलं का पाठ? केलं. येताना बोलून घेतो तुमच्याकडून. गेले महाराज, स्नान करून आले. बोल चट्ट मण्यास सांगितलं. काय सांगितलं? देवाचे द्वारे उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधविले. एवढंच सांगितलं. अरे म्हणले हे आलंय म्हणले. का आलंय? तर संत दर्शनात मध्ये झाला. पद्मनाभ जोडला. हळूहळू देवाचं हरिपाठ दिली महाराजांनी. हरिपाठ द्यायला सुरुवात केल्यावर 30 अभंग 30 दिवसात हरिपाठ करून घेतले त्याच्याकडून. मुकोदर आता आपलं कसं आहे? किती दिवसाला कुणाला हरिपाठ पाठ आहे सांगा बरं इथे एवढ्यातून. हातवरी करा सगळे. हरिपाठामध्ये किती वेळा हरी आहे? धन्यवाद. किती वेळा आहे? धन्यवाद. 108 वेळा हरिपाठ आहे. आणि हरिपाठ करण्यासाठीच ही जीवन आहे वारकऱ्याचं. मग हरिपाठ त्यांच्याकडून करून घेतले. नाथरायण 30 दिवसात 30 अभंग पडले.
दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. 3 वेळा त्यांनी हरिपाठ करायचे. कोण? ते सावकार. आणि 3 वेळा स्नान करायचे मायबापा. आता आपण एकदाच स्नान करावं आणि एकदाच हरिपाठ करावा तरी आपल्याकडे देव भोगलाय. 3 वेळा हरिपाठ करायचे, 3 वेळा. दिन रजनी हाची रोज त्यांचा क्रम चालू झाला. आणि क्रम चालू झाल्यानंतर महाराज असंच जीवनामध्ये सावकार निघून गेले. झालं वयामानानं. महाराज आपल्या आपल्या घरी बसले होते. हे निघून गेल्यावर सगळे लोकांना, लाखो लोकांना त्यांनी मदत केली होती सावकारांनी. लोक जमलं. जिवाळ्याच्या माणसाला जिवाळा जमाच करतो. जसं जिवाळ्याच्या विहिरीला पाणी येतच असतं त्या न्यायाप्रमाणे लोक जमा झाले. कुणाच्या लग्नाला, कुणाचा जुना काळ, कुणाच्या कशाला कशाला मदत केल्याला वेळेप्रमाणे. आणि लाखो लोक जमा झाले त्याच्या शेवटच्या मातीला. आणि तिथं शेवटचं स्नान राहते मायबापानं. आणि ती तांब्याच्या पात्रानं म्हणजे तांब्याच्या तांब्यानं आंघोळ घालावं लागते मड्याला. आता अलीकडे कशाने चालू आहे. मग स्नान घालायला लागते त्यांना. कुणाला? त्या मड्याला. मेले होते ना सावकार. त्या मड्याला पाणी घालल्यावर ते पाणी असं थोर माणसं राहतात पाणी वाचायला गेले. ते फट म्हणा म्हणलं. कसे केलं? फट म्हणा उठलं. देवाचे द्वारे क्षणभरी ते मुक्तीचारी साधवले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जे भूर मना उडून गेलो. लोक लाख लोक दरवाजात महिना इकडं मना पळून गेला. मड उठल्यावर घरचे तर राहतील का? आता लोक तर राहतच नाही. कोणीच थांबना झालं. गेले 50 लोक गेले. त्या कुठं नात राहायच्यात. म्हणले तू का बिघडालेस? कुणाची सून जाऊ देणार मरून, कुणाचं मड जाऊ देणार, आणि मेल्याला उठिल्याशिवाय राहायच नसतो म्हणलं. झालं का करावं? गेले लोक नाथरायाकडे. गेल्यावर म्हणले महाराज बसलाव का लय घेऊन ग्रंथ. तिकडे चालू आहे म्हणले शंकोबा यंकोबा. आणि चला म्हणले 5-6 जणांनी गेले की धरले हाताला. काय झाले? का झाले की बडबड 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 करू लागले. म्हणले मड उठून तुमचे. अरे म्हणले काय? चला चला येतो येतो म्हणले. महाराज गेले. तर त्याला पाणी घालण्यात आले. ते कुणी आंघोळ. जर बाजूला जाऊन बसले होते लोक. जिकडं तिकडं बाजूला जाऊन बसल्यामुळं ती पडलं मड. पडल्यावर महाराज म्हणले काय झाले? आम्ही जाईना जवळ, आम्ही जाईना जवळ म्हणल्यानंतर महाराज म्हणले अरे काय झालं होतं? नाही आम्ही आंघोळ घालतो म्हणले पाण्यानं तांब्यानं उडलो. घेतले महाराजांनी तांब. आता लोक नाव ठेवल्यानंतर ते सिद्ध करून दाखवावं लागतं. आता महात्मे होते ते. गेले. मी तर म्हणलो नसतो बा, मला गरज नाही रे बा, तुमचं तुम्ही बघा. ती मड का उठणार काय का. गेले महाराज. तांब्याचा तांब्या घेतले. त्यानं देवाचे द्वारे उभा उठलं. ते देवाचे द्वारे उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी अरे 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 म्हणले या आता मी जवळ आहे स्नान घाला म्हणले. यानं त्यांनी मायबापानो हरिपाठामध्ये वैकुंठ शब्द आहे. आणि मग ते स्नान झालं, हरिपाठ झाला की ते मड पडते म्हणले गुणानं तुमचं तुम्ही स्नान घाला, मी इथंच आहे, काहीच करू दे ना म्हणले ह्याला. आणि पाणी घातले, स्नान झाले, सगळं झालं की त्याचा हरिपाठ पूर्ण झाला मायबापानो. आणि पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या आपल्या ठिकाणावर पडलं. तसं म्हणून जगाच्या कल्याणा संताचे म्हणा, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताची
जगाच्या कल्याणा संताची विभूती म्हणून संतांचाच उपकार ह्या जगावर आहे मायबापानो. म्हणून तसं या ठिकाणी ज्या महात्म्यानं आपल्याला इथं मार्गदर्शन करून इथं एवढं हे सगळं जलजलाट केलेलं आहे. आणि या जलजलाटाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे मायबाबू. कुठले कार्य करत असताना आत्मपरीक्षण करावं लागतंय. कीर्तनाला जायचं तर आत्मपरीक्षण करावं लागतं. तसं जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जसं नाथरायानं त्या कुणाचा उद्धार केले, सावकाराचा, तसं आपला उद्धार होण्यासाठी वाढवावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे विठोबा रुक्माई विठोबा म्हणून मायबापानं जीवन ही सुखमय करून घ्यायचं असलं तर दिलेलं नाम घ्यायला शिकलं पाहिजे. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरावया जंजड जीवा वाढवावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. म्हणून विठोबाचं नाम घ्यायला शिकलं पाहिजे. तुमच्या गुरुनं दिलेलं नाम मंत्र 13 कोटी जपला की मनुष्याचं आत्मदर्शन होते मायबापानं. आत्मदर्शन. आणि आत्मदर्शन घ्यायचं तर साक्षात्कार लागतो. ओम नमः शिवाय असेल 1-2 मिनिटात सांगतो, 3रा मिनिट घेत नाही. ओम नमः शिवाय ज्यांचा 13 कोटी जप झालेला आहे अशांच्याच हृदयामध्ये अवतार होतो. कुणाचा? संतांचा. आणि संत दर्शनाचा आपल्या हृदयात जर साक्षात्कार करायचा असेल तर नामदेवाचं घ्यावं लागते. नामसंकीर्तन सांगितलो. आणि नाम घेण्यासाठी ओम नमः शिवाय असेल तर ज्यांचा 13 कोटी जप झालेला आहे अशाने मन्मथ स्वामीच्या समाधीला कान लावलं की ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय असं ध्वनी कानावर ऐकायला मिळतो. पण 13 कोटी झाला पाहिजे. 13 कोटी जप झाला की ही ध्वनी तुम्हाला तिथं ऐकायचं. म्हणून आनंदाचं स्वरूप आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण ही 13 कोटी जप झाला की आमच्या ज्ञानोबाराईच्या समाधीमधून ध्वनी ऐकायला मिळतो. ही सत्यवाच आहे मायबाबा. आणि हे साक्षात्कार होण्यासाठी ह्या संतांनी अवतार घेतलेला आहे. आणि हे अवतार उजाळून लावतात. कसं रेड्यासारख्यांचा उद्धार केले संतांनी. म्हणून शेवटच्या चरणात महाराज काय म्हणे गुण चंदनाचे आता गुण चंदनाकड कशाचा तर सुगंध देण्याचा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. आता वेळ नाही, वेळेअभावी आपल्याला इथंच थांबायचे. गुण चंदनामध्ये सुगंध देण्याचा. सुगंध कुठवर बी येते. बाबळे हराटे बराटे सगळं चंदनमय होते म्हणजे सुगंधीमय होते. तसं संतांच्या संगतीत गेलं की आपला जर खरा सुगंध घ्यायचा असेल
तर माऊलीनं सांगितले मनुष्य विश्वाची माझी घराई श्रीमती ज्याची स्थिर किंबवणा चराचर आपणची झाला. हे आपणची होण्यासाठी संतांच्या संगतीत जावं लागतं. तुम्ही संत माये बाप काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कर उद्धराया जन चिडजेवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी पैसे तुम्ही जगी संत जन ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली मावली तुकाराम 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 शिवाजी महाराज पुढे म्हणतील. शिवाजी महाराज म्हणा लवकर. अवतार
कमाल वाजवा. मायबापांनो, सर्वांच्या पायावर नतमस्तक होऊन तुम्हाला विनंती करतो. हॅलो. हे कार्य खूप मोठं आहे. किती मोठं आहे तर आपल्या जीवनामध्ये आपण संसारासाठी करोडो अब्जावधी रुपये खर्च करतो. त्याचा लेखाजोखा कुठंच होत नाही. संसारात कितीही जरी पैसे खर्च केले त्याचा लेखाजोखा होत नाही. पण परमार्थासाठी ज्यांनी काही धन मन तन लावलेलं आहे अशांची कुठंतरी नोंद होत असते. नोंद. आणि ती नोंद घेणारा एकच आहे जगाच्या पाठीवर, म्हणजे तो ईश्वर. आणि इथं ईश्वराचं अधिष्ठान होतंय. अधिष्ठान आहे आणि या अधिष्ठानासाठी आपल्याला जसं जमल तसं, कुणाला 500 जमतील, कुणाला 5000 जमतील, कुणाला 10,000 जमतील, कुणाला लाख जमतील. जसं जसं या हातानं पुण्य कराल तसं तसं 10 पटीने भगवान तुम्हाला संसारात बरकती देते. मायबापा महाराज लोकांना कशासाठी समाधानी लागते? हे कुठंतरी देवाचं काहीतरी गुणगान करतात, देवाविषयी प्रेम ठेवतात, देवाविषयी भक्ती करतात. आणि हेच तुम्हाला आम्हाला करायचंय.
इथं या ठिकाणी भगवान दत्तात्रेयचं शिखराचं काम सुरुवात होणार आहे आणि यासाठी तन मन धन सगळ्यांनी सहकार्य करायचे माझ्या सहित बरं का. मी मोकळा नाही. हा प्रामाणिकपणे सांगतो माझ्या सहित तुम्ही सगळ्यांनी ही हिस्सा जमा करा. त्यात हिस्सा मला काय टाकायचे ती तुम्ही सांगायचं. हा आणि ह्या हिस्सेदाराचे सगळेजण आपण वाटेकरी आहोत. एक ईट जरी दिलं आपण त्या अयोध्याच्या मंदिरासाठी इटा दिला आपण मग आपला हे मंदिर इथलं अयोध्येतल्या मंदिराला पैसे खर्च करून जावं लागतं. इथल्या मंदिराला पैसे खर्च करून यायची गरज नाही. शेताकडे आलो तर देवाचं दर्शन दिसणार आहे. शेताकडे आलो तर देवाचा कळस दिसणार आहे तुमच्या हाताने केलेला. आणि हे पवित्र पुण्य आपल्याला या जन्मात कमवायचं. म्हणून यासाठी जसं जसं जमल ढाळे ढाळे ज्याच्या त्याच्या हिश्शाच्या पुण्याईप्रमाणे हे तुम्हाला आपल्याला काम आपल्याला सडळ हातानं देणगी देऊन आपल्याला ह्या शिखराचं काम पूर्णत्वाकडे घेऊन जायचं आहे. आणि जे काही या कीर्तनासाठी मला बोलता आलं असेल ते माझ्या गुरुवरी भीमसिंग बाबाचा आशीर्वाद आणि जे काही माझ्या मुखातून अयोग्य शब्द गेले असतील ते माझ्या प्रकृतीचा दोष. आणि मला असे शेकड्यावर महाराजांनी कीर्तनकार केले त्याच्यात माझाही नंबर आहे. प्रामाणिकपणे सांगतो असे फेटे कुठल्याच महाराजाला बांधता येत नाहीत. त्याच्यात मला सुद्धा तिनेच बांधलेत आत्ता फेटा. त्याच्याबद्दल टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आता लेकराला बघा ती कसलं असलं गोडस फेटा बघा कोण पैसे देऊन बांधतात का नाही लग्नात. आता महाराजांनी हजारो फेटे बांधले असतील लेकराला. इथं हजारो कीर्तनकार तयार करतात. आता ह्या लेकराला मी चॉकलेट दिलो का दिलो ह्या लेकराचं काहीतरी पुण्य असेल. या वयामध्ये टाळ धरता येत नाही तर त्यानं नामस्मरण करू लागले माय बाबा. ही कुठंतरी आपली 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 कमाई आहे. कशातली या परमार्थातली. म्हणून जसं जमल तसं सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आग्रहाची नम्रतेची सूचना करतो. मायबापांनो तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावया जंगड जीवा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन विठ्ठल जय जय. सूचना आहे उद्या रात्री ठीक 9 वाजता महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण संतोष महाराज येनकीकर यांचं भव्य कीर्तन होणार आहे. ती भाविकांनी त्या कीर्तनाचा लाभ घ्यावा. आज उद्या दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे असणारे भागवताचार्य हरिभक्तीपरायण हरी महाराज यांच्या मुखकमलातून